सैराट या हिट मराठी चित्रपटातून रिंकू राजगुरू हिने मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री केली। पण आपल्या सर्वांची लाडकी आर्ची हिचे घर पाहायला आपण सर्वच उत्सुक असाल। सैराट मधली गाजलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू मूळची अकलूज या सोलापूर जिल्ह्यातील शहरातील रहिवासी आहे। ती संग्रामनगर येथे आपल्या आई बाबा, धाकटा भाऊ आणि आजी आजोबांसोबत राहते। आज आम्ही तुमच्यासाठी रिंकू राजगुरूच्या सुंदर घराचे फोटोज घेऊन आलो आहोत। रिंकूच्या वडिलांनी 9 वर्षापूर्वी हे दुमजली घर बांधले होते। रिंकूला गायनासोबतच चित्रकलेचीही आवड आहे, म्हणून तिने काढलेले चित्र तिच्या बेडरूममध्ये लावले आहेत। मग आवडले का नाही रिंकूचे सुंदर घर? श्रावण मासाची सुरुवात झाली आहे आणि गटारीच्या निमित्ताने चला हवा योद्याच्या सेट्सवर गटारी पहाट असा अतरंगी सोहळा दणक्यात साजरी करण्यात आला। ही अनोखी पहाट साजरी करण्यासाठी तुकरटवाडीत संजय जाधव, सुनील पाल, रेश्मा सोनावणे, आनंद शिंदे, संदीप पाठक, मेधा घाडगे आणि मानसी नायक उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी मेधा घाडगे, संजय जाधव आणि मानसी नाईक यांनी आपले नृत्य सादर केले, तर रेश्मा सोनावणे आणि आनंद शिंदे यांनी आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये गाणे सादर केले। तसेच सुनील पाल यांनी आपल्या कॉमेडीने ऑडियन्सचे खूप मनोरंजन केले। चला हवा योद्याच्या कलाकारांनीही आपल्या विनोदी कलेने आलेल्या पाहुण्यांचे खूप मनोरंजन केले। आपण चला हवा योद्याचा हा भाग पाहिला का? कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा। झी मराठीवरील नुकतीच होऊन गेलेली मालिका होणार सून मी या घरजीचा अभिनेता शशांक केतकर यांनी श्रीची भूमिका खूपच छानपणे साकारली होती। शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती। आता पुन्हा एकदा शशांक केतकर नवीन मालिकेच्या तयारीत लागला आहे। या मालिकेचे नाव इथेच टाक तंबू असे असून ही मालिका झी युवा या नव्या वाहिनीवर सुरू होत आहे। शशांक केतकर ही नवीन मालिका आपल्या समोर आणण्यासाठी खूप उत्सुक आहे। त्यांच्या सोबत या मालिकेत त्यांचा साथ देण्यासाठी मधुरा देशपांडे ही दिसणार आहे। मधुरा देशपांडे यांनी झुंज व असे हे कन्यादान यासारख्या खूपच छान मालिका केल्या असून आता आपल्या समोर एक नवीन मालिका घेऊन येत आहे। या मालिकेत त्यांची छोटीशी आगळी वेगळी काम करणारी मजेदार मंडळी पाहायला भेटणार आहे। तर इथेच टाक तंबू ह्या हलक्या फुलक्या मालिकेसाठी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुमच्या कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा। 100 करोड पूर्ण करणारा पहिला सुपरहिट चित्रपट म्हणजे सैराट। या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच अर्ची हिने वयाच्या 15व्या वर्षी सैराट या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवली। नुकताच एका उद्यानाचे उद्घाटन करण्यासाठी रिंकू राजगुरूला आमंत्रित करण्यात आले होते। भाषणात माजी मंत्री यांनी रिंकूला शाळा सोडून चित्रपट करा असा टोमणा मारला, त्यावर रिंकूने अगदी अर्ची स्टाईल मध्ये प्रत्युत्तर दिले। ती म्हणाली की मी शाळा शिकताच चित्रपटात काम केले। हे ऐकून माजी मंत्री यांची बोलती बंद झाली। कसा वाटला आपल्याला रिंकूचा रिअल लाईफ अर्ची अवतार हे आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा। नुकताच देवदास या मराठी सिनेमाचा टीजर रिलीज झाला आणि मंगेश देसाई यांचे हृदयस्पर्शी डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली। ऋतुराज दहालगडे दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी आपल्या भेटीस येणार आहे। पाहू या टीजर मधला गाजत असलेला डायलॉग, तुझं लग्न हे माझं स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही, पण तुझ्या रूपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहून गेलो की नवऱ्याच्या रूपात मलाच पाहायला विसरून गेलो। आता तर साठलेल्या अश्रूंना पाऊलवाटी सापडत नाही ग। त्या अश्रूंची विहीर तुला पाहायला मिळाली असती तर माझ्या दुःखांचा अंदाज तरी तुला लावता आला असता। मी काय करेल माहितीये? मी नक्की न रडताच श्वास सोडेल, कारण मेल्यानंतर माझा आत्मा जेव्हा त्या देवांशी समोरासमोर भांडेल ना, तेव्हा माझे साठलेले अश्रू त्या देवांना भारावून टाकणार आहे आणि संगतीने कधीही न संपणारे प्रश्न विचारतील आणि कदाचित तेव्हा तरी तो मला उत्तर देऊ शकेल की त्यांनी माझं लग्न तुझ्याशी का नाही लावून दिलं। कसे वाटले देवदासचे हे डायलॉग कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।